अवकाळी आणि गारपिटीचा सर्वाधिक रेणापूर तालुक्यात फटका. 8,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. लातूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात अवकाळी आणि गारपिटीमुळे निलंगा, अहमदपूर, औसा आणि रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून यामध्ये सर्वाधिक नुकसान हे रेणापूर तालुक्यात झालंय. रेणापूर तालुक्यातील अनेक गावात तब्बल 8,500 हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा यासह आंबा पिकाला देखील मोठं नुकसान झाल्याचं कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून होते. काल अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय, काय प्रतिक्रिया आहे? काल अवकाळी पाऊस आणि गारपीट जी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकता हे ज्वारीचं पीक अक्षरशः आडवं पडलेलं आहे. ह्या आडवं पडलेल्या पिकाची परिस्थिती अशी आहे की हे पीक तुम्हाला एकतर ह्याला धान्यही येणार नाही ज्वारीला, आणि जनावराला टाकल्यानंतर माती लागल्यामुळे हे जनावरही खाणार नाहीत. त्याचबरोबर गहू असेल, गहू अक्षरशः काढणीला आले होते. अगदी शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेलं पीक काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान झाले. त्याचबरोबर आंब्याचा तौर असतील, फळबागामध्ये पेरूची बाग असेल, छोट्या छोट्या डाळिंबाच्या बागा असतील, अशा फळबागाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर गारामुळं ऊसाची जी पानं होती ते अक्षरशः फाटलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कालच्या पावसामुळं आणि गारपिटीमुळं नुकसान झालेलं आहे. बरं, किती तुमच्या फळबागाचं नुकसान झाले आणि काय प्रतिक्रिया आहेत? किती एकराचं नुकसान झाले, थोडक्यात सांगा. आणि म्हणजे किती रुपयांचं नुकसान झाले? गावातील जवळपास फळबागापैकी 90% फळबागाचं नुकसान झालेलं आहे. ज्यांचे पेरू झाडाला लागले होते, डाळिंब झाडाला लागले होते, त्यांचं नुकसान झालेलं आहे. जे आता आपण पाहू शकता की ही जो मोसम आहे, या मोसममध्ये आंब्याला तौर लागत असतो. त्यामुळे आंब्याच्या झाडाचं तर 100% नुकसानच झालेलं आहे. त्यावरती आणखीन हे कुठल्याही प्रशासनाचं कुठलेही पंचनामे असतील किंवा प्रशासनाने कुठलीही या पीक विम्याची कुठलीही दखल घेतली नाही. या भागाचं बोलायचं झालं तर ऑक्टोबर ते ऑगस्टच्या सप्टेंबर-ऑगस्टमध्ये जे पावसाळ्यामध्ये जे पाऊस झाला, त्या येणाऱ्या पिकामुळे इथल्या शेतकऱ्यांचं सोयाबीनचं पीक असेल, ऊसाच्या पिकाला पाणी लागून नुकसान झालेलं होतं. आणि त्यानंतर हे दुसरा निसर्गाने दिलेला शेतकऱ्याला, आमच्या भागातल्या शेतकऱ्याला दिलेला दुसरा फटका आहे. यामुळे देखील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी नुकसान झालेलं आहे. तर आता थोडक्यात सांगा, आता काय तुमची मागणी असणार आहे? आता आमची एवढीच मागणी आहे सरकारकडे, की सरकारनं तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांचा जो काही मोबदला आहे तो शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. हीच आमची सरकारकडे माफक अपेक्षा आहे. Thanks for watching Ekmat Digital.